Good morning friends, myself Vilas Padwar. First of all you welcome to the Saraswati Vidyalay's online education system. So friends, today we are going to our most important poem in a standard by name Be the Best, written by the famous writer Douglas Malloch. So friends, who is the Douglas Malloch? So first of all, we see the information about our narrator Douglas Malloch. So friends, who is Douglas Malloch? Douglas Malloch is was American poet and short story writer. He was born in 5th May 1870. He was known as a lumberman poet, and he wrote many most famous poem in English literature and short stories in English literature, and also in local American newspaper, and 2nd July 1938 he was died in Muskegon. तर मित्र हो, डगलस मॉलेस कोण होते? तर साधारणपणे हे एक अमेरिकन पोएट होते. यांचा जन्म अमेरिकेमध्ये मस्केगन या ठिकाणी झाला होता. त्याचबरोबर ते इंग्रजी साहित्याचे कवी तसेच स्टोरी रायटर देखील होते. त्याचबरोबर आणखी त्यांच्याविषयी सांगता येईल आपल्याला की ते फक्त कवी आणि लेखक स्टोरी रायटर होते एवढंच नाही, तर ते त्या ठिकाणचा लोकल पेपर लुंबरमन यासाठी देखील लेखन करायचे. त्या ठिकाणी लोक त्यांना लुंबरमन्स पोएट म्हणून देखील ओळखायचे. त्यांचा जन्म साधारणपणे 5 मे 1877 साली झाला होता. त्यांनी बरंच काम साहित्यामध्ये केलं होतं इंग्लिश लिटरेचरमध्ये, आणि मृत्यू साधारणपणे त्यांचा जुलै 1938 मध्ये झाला. तर मित्र हो, आता आपण त्यांची कविता बी द बेस्ट, साधारणतः सगळ्याच वयोगटातील लोकांना मोटिवेट करणारी कविता आहे. तर प्रामुख्याने ही कविता आपण पाहू. ही कविता पाहण्या अगोदर आपण या कवितेच्या अगोदर दिलेली चिटचॅटची ॲक्टिव्हिटी बघू. माझ्या समोर इथं स्क्रीन आहे, तुम्ही तुमचं पुस्तक उघडा आणि ॲक्टिव्हिटीकडे लक्ष द्या. तर प्रश्न पहिला, साधारणपणे प्रश्न पहिला कोणचा आहे? चिटचॅटचा, वॉर्मिंग अपसाठीचा आपल्याला दिलेला. हॅव यू गॉट अ प्राइज एनी कॉम्पिटिशन? म्हणजेच काय, तर तुम्हाला कुठल्या स्पर्धेमध्ये बक्षीस भेटलेलं आहे का? आपण उत्तर काय देऊ शकतो? येस, आय हॅव गॉट अ प्राइज इन अ चेस कॉम्पिटिशन, किंवा तुम्हाला जो आवडतो तो खेळ, किंवा एखादी डिबेटिंग स्पर्धा असेल. त्यानंतर दुसरा प्रश्न काय आहे? त्या अगोदरच्या प्रश्नावर आधारून असलेला. हाऊ डिड यू फील ॲट दॅट टाईम? जर तुम्हाला बक्षीस मिळालं तर तुम्हाला कसं वाटतं, काय आपल्या भावना असतात? तर आपण तिथंही सांगू शकतो आय फेल्ट व्हेरी हॅपी ॲट दॅट टाईम. साधारणपणे प्रत्येकाला बक्षीस मिळाल्यावर आनंदच होतो, दुःख होतं असं कोणी नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, हॅव यू फेल्ड इन युअर एफर्ट्स? आधी कधी कधी असंही होतं की आपण प्रयत्न करून देखील अपयशी होतं. तर आपल्याला इथं चिटचॅटमध्ये ते देखील विचारलेलं आहे की हॅव यू फेल्ड इन युअर एफर्ट्स? तुम्ही कधी तुमच्या प्रयत्नामध्ये कमी पडलेले आहात का? तर मित्र, प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण नसते, त्यामुळे आपण उत्तर देऊ शकतो येस, आय डिड फेल ऑन सम ऑकेजन इन स्पाईट ऑफ माय एफर्ट्स. काही वेळेमध्ये तसं घडलेलं असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की डू यू थिंक वी शूड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेल्युअर? बरेच वेळेस मित्र असंही होतं की आपण यशस्वी होतोच, कधी कधी काय होतं तर अपयश देखील येत असतं. तर इथं प्रश्न असा आपल्याला विचारलेला आहे की डू यू थिंक वी शूड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेल्युअर? तुम्ही यशासोबत कधी कधी अयशस्वी झालेले आहात का? येस, डेफिनेटली आम्हाला यशही मिळालेलं आहे, अपयशही मिळालेलं आहे. पुढं आपण सांगू शकतो वी शूड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेल्युअर विथ अ स्पिरिट. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट विल बी यू रिॲक्शन इफ यू आर नॉट सिलेक्ट इन अ टीम? बऱ्याच वेळेस असं होतं की आपलं सिलेक्शन होत नाही टीममध्ये किंवा खेळामध्ये. तर तिथं आपल्याला इथं हा प्रश्न विचारलेला आहे की जर तुम्हाला तुमचं सिलेक्शन जर नाही झालं तर तुमचे फिलिंग्स कसे असतात, आपल्याला काय वाटतं? तर आपण तिथेही उत्तर देऊ शकतो की आय विल सॅड,
बऱ्याच वेळा होतं आपल्याला की जर आपलं सिलेक्शन नाही झालं, आपल्याला नाकारलं गेलं तर दुःख तर थोडं होणारच आहे. पण आपण म्हणू शकतो की आय विल सॅड बट आय विल ट्राय टू फाइंड द रिझन ऑफ इट अँड वर्क ऑन इट टू इम्प्रूव्ह माय सेल्फ. आणि दुःख जरी झालं तरी आपण काय करतो, मग पुढच्या वेळेस यशस्वी होण्यासाठी परत नवीन जोमानं कामाला लागतो. तर या ठिकाणी ह्या ॲक्टिव्हिटीनंतर चिटचॅटमध्ये परत एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ॲक्टिव्हिटी पुस्तकात पहा तुम्ही. साधारणपणे प्रश्न दिलेला आहे, मी वाचतो एकदा प्रश्न, तुम्ही लक्ष द्या. रीड अलाउड द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स. इथं काही शब्द दिलेले आहेत आपल्या पुस्तकामध्ये. ते शब्द आपल्याला मोठ्यानं वाचायला सांगितले आहेत. कोणते शब्द आहेत तर साधारणपणे 4 शब्दाचे 4 गट आहेत. रिव्हर, स्ट्रीम, सी, ओशन. दुसरा गट आहे हिल, स्टोन, माउंटन, रॉक. तिसरा गट आहे प्लांट, सॅपलिंग, ट्री, सीड. चौथा गट आहे चाइल्ड, अडल्ट, बेबी, यूथ. आता पुढे याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न आहे. आता आपण वाचन तर केलं. काय प्रश्न आहे, रिअरेंज इच ऑफ अबोव सेट्स ऑफ वर्ड्स अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर साईज. साधारणपणे आता हे जे शब्द आहेत आपल्याला दिलेले, स्ट्रीम, रिव्हर, सी, ओशन, स्टोन, रॉक, हिल, माउंटन, सीड, सॅपलिंग, प्लांट इत्यादी, हे शब्द काय करायचे आहेत आपल्याला, तर त्यांच्या आकारानुसार चढत्या क्रमानं मांडायचे आहेत किंवा लिहायचे आहेत. आकारानुसार किंवा साईजनुसार किंवा काय म्हणू आपण त्यांच्या मोठेपणानुसार. तर बघू आपण हे शब्द कशा पद्धतीनं लावता येतील. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की साधारणपणे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की कोणते शब्द कसे येतील. तर या ठिकाणी शब्द दिलेला होता त्याने की रिव्हर, स्ट्रीम, सी अँड ओशन. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की आकारानुसार मोठ्या पद्धतीनं कसं येईल. सर्वात अगोदर येईल स्ट्रीम. स्ट्रीम म्हणजे काय, तर छोटासा प्रवाह, झरा, आणि त्याचं रूपांतर पुढं रिव्हर, नदीमध्ये होतं. त्यानंतर पुढं नदीपेक्षा मोठा समुद्र आणि समुद्रापेक्षा मोठा महासागर. त्यानंतर पुढच्या ग्रुपमध्ये सांगता येईल आपल्याला, पुढचा ग्रुप दिला होता हिल, स्टोन, माउंटन अँड रॉक. तर या ठिकाणी आपल्याला तेही सांगता येईल की आकारानुसार स्टोन, रॉक, हिल, माउंटन हे शब्द येतील. त्यानंतर पुढं दिलेलं होतं आपल्याला ग्रुप प्लांट, सॅपलिंग, ट्री आणि सीड. साधारणपणे झाड एखादं कसं तयार होतं, तर सर्वात अगोदर येईल सीड, बी असतं. त्यानंतर सॅपलिंग, त्याचं छोटंसं रोप होतं. त्यानंतर प्लांट, त्याचं वनस्पतीमध्ये रूपांतर होतं. त्यानंतर ट्री, त्याचं एका मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर होईल. त्यानंतर पुढचा गट दिला होता आपल्याला चाइल्ड, अडल्ट, बेबी, यूथ. तर आपल्याला माहीत आहे आपण लहान जन्मलेल्या लेकराला काय म्हणतो, बाळाला बेबी. त्यानंतर थोडं मोठं झालं तर चाइल्ड, त्यानंतर यूथ आणि त्यानंतर मोठ्या माणसाला काय म्हणतो आपण, अडल्ट. तर अशा पद्धतीनं आपल्याला त्यांचं क्लासिफिकेशन करता येईल. त्यानंतर पुढं काय झालेलं आहे मित्र, याच ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला पुढं एक कथा तयार करायची आहे, जी गोष्ट तुम्ही लहानपणापासून ऐकलेली आहे. तर सुरुवातीला आपण पुस्तकात पाहून एकदा आउटलाईन वाचू आणि त्यानंतर मात्र काय होईल मी त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. काय सांगितलेलं आहे, इन युअर प्री प्रायमरी क्लासेस यू मस्ट हॅव लर्न द स्टोरी ऑफ द लायन अँड द माऊस. रीड इट इन इंग्लिश अँड फिल इन द ग्रुप्स युजिंग वर्ड्स गिव्हिंग इन द बॉक्स. साधारणपणे तुम्ही लहानपणापासून प्री प्रायमरीला, लहानपणी प्राथमिक शाळेत असतानापासून सिंह आणि उंदराची गोष्ट ऐकली असेल. तीच गोष्ट इथं आपल्याला दिलेली आहे. परंतु काय केलेलं आहे, तर ती गोष्ट तयार करत असताना आपल्याला त्याची आउटलाईन तर दिलेली आहेच आणि त्यासोबतच तिथं खाली काही शब्द दिलेले आहेत, जे शब्द आपल्याला रिकाम्या जागी भरायचे आहेत. तर मी एकदा काय करतो, आउटलाईन वाचून घेतो. त्यानंतर आपण काय करू, त्या रिकाम्या जागा फिलअप करू. तर आउटलाईन अशी आहे, तुम्ही पुस्तकात लक्ष द्या. A lion was sleeping in a forest dash dash. A mouse started playing on him. The lion got up dash dash. He caught the mouse and was ready to परत dash dash eat. त्यानंतर पुढं काय, the mouse dash dash begged the lion to leave it and said to someday it would dash dash the lion dash dash and let it go.
One day the lion was dash dash in the net set up by hunters. Full stop. He dashed loudly as he tried to her to escape. The mouse dashed the lion and came. Full stop. It dashed the net with its sharp teeth and set the lion dash dash. तर या पद्धतीने आपल्याला आउटलाईन दिली आहे. तर ह्याची गोष्ट कशी बनवायची, कशी स्टोरी मेकिंग करायचं ते आपण प्रत्यक्षात स्क्रीनच्या सहाय्यानं अभ्यासूया. आता आपल्याला या ठिकाणी आउटलाईन आपण बघितली होती. काय होतं, द लायन वॉज स्लीपिंग इन अ डॅश, त्या ठिकाणी येईल फॉरेस्ट. द माऊस स्टार्टेड प्लेइंग ऑन हिम. थोडक्यात काय तर सिंह जंगलामध्ये झोपला होता, उंदीर आला आणि त्याच्या अंगावर खेळू लागला. द लायन गॉट अप अँग्रीली अँड ही कॉट द माऊस अँड वॉज रेडी टू किल इट. आता या ठिकाणी 2 डॅशच्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल द लायन गॉट अप अँग्रीली इथं येईल आणि ही कॉट द माऊस अँड वॉज रेडी टू किल इट. थोडक्यात काय तर उंदीर अंगावर खेळत असताना सिंह रागाने उठला, त्यानं उंदराला पकडलं आणि तो त्याला मारण्यासाठी तयार झाला. द माऊस बेग्ड द लायन टू लिव्ह इट अँड सेड दॅट सम डे इट वुड हेल्प द लायन. आता या ठिकाणी 2 रिकाम्या जागा होत्या, त्या कशा भरल्यात बघा. द माऊस बेग्ड द लायन टू लिव्ह इट अँड सेड दॅट सम डे इट वुड हेल्प द लायन. उंदीर काय करू लागला, मग सिंहानं पकडल्यानंतर मारतोय म्हणून त्याच्यासोबत जीवाचे भीक देण्याची याचना करू लागला आणि त्यानंतर तो तसं आश्वासन देतो की एखादी सिंहाला जर गरज पडली तर मी देखील मदत करणं असं म्हणतो. द लायन डॅश होतं, या ठिकाणी काय असेल, द लायन लाफ्ड अँड लेट इट गो. आता उंदीर काय मदत करणार म्हणून सिंह काय झाला, हसू लागला, परंतु त्यानं उंदराला सोडून दिलं. पुढं बघा. वन डे द लायन वॉज कॉट इन द नेट सेट अप बाय हंटर्स. काय झालं होतं, एका ठिकाणी शिकाऱ्यानं जाळं टाकलं होतं, त्या ठिकाणी काय झालं, त्या जाळ्यामध्ये सिंह सापडला. ही रोड लाऊडली ॲज ही टायर हार्ड टू एस्केप. आणि तो मोठमोठ्यानं गर्जना करू लागला, सुटण्यासाठी आरडाओरडा करू लागला. द माऊस हिअर द लायन अँड केम. पुढं काय तर उंदरानं त्याची हाका आरडणं ऐकलं आणि तो त्या ठिकाणी आला. इट चिवड अप द नेट विथ इट्स शार्प टीथ अँड सेट द लायन फ्री. आणि उंदरानं काय केलं, कुठलाही वेळ वाया न जाऊ देता त्याच्या दातानं ते जाळं कुरतडलं आणि सिंहाला मुक्त केलं आणि आपलं दिलेलं वचन देखील निभावलं. थोडक्यात काय तर या गोष्टीवरून आपल्या लक्षात येईल की मोरल इथं स्टोरीचं लक्षात येईल की अ फ्रेंड इन अ फ्रेंड इंडेड. थोडक्यात काय तर मित्रच मित्राच्या कामाला येतो. तर अशा पद्धतीनं मित्र हो या स्टोरीचा आपण चिटचॅट ॲक्टिव्हिटी या बघितल्या होत्या. त्यानंतर काय करतो मी, आता आपण काय करू, प्रत्यक्षात पेज नंबर 3 येऊन बी द बेस्ट ही कविता बघू. सर्वोत्तम बना, बी द बेस्ट, सर्वोत्तम बना. तर सुरुवातीला एक वेळ मी काय करतो, पूर्ण कविता वाचून घेतो, तुम्ही पुस्तकात लक्ष द्या. त्यानंतर आपण काय करू, स्टांजा बाय स्टांजा किंवा लाईन बाय लाईन त्याचा अर्थ बघू. बी द बेस्ट इफ यू कांट बी अ पाईन on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the rill. Be the bush if you can't be a tree. If you can't be a bush, be a bite of a grass, and some highway happier make. If you can't be a muskin, then just be a bass, but the liveliest bass in the lake. We can't all be captains. We have got to be a crew. There is something for all of us here. There is big work to do and there is lesser to do. And the task you must do is the near. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail. Be the best of whatever you are. तर या ठिकाणी आपण कवितेचं वाचन केलं. आपण सुरुवातीला काय करू,
या कवितेतले काही डिफिकल्ट कंटेंट वर्ड्स आहेत ते बघू. साधारणपणे कंटेंट वर्ड्स. तर या ठिकाणी पहिल्या लाईनमध्येच आलेलं होतं आपल्याला पाईन. पाईन मीन्स टॉल ट्री, उंच वृक्ष. त्यानंतर स्क्रब, स्क्रब मीन्स प्लांट, खुरटी झाडं. पुढं रील, रील मीन्स अ स्ट्रीम म्हणजेच झरा. पुढं मस्किन अँड बास, नेम ऑफ द फिश, काय ती माशांची नाव आहेत. क्र्यू, सेलर हू वर्क्स, जहाजावरील इतर खलासी. लेझर, अनइम्पॉर्टंट म्हणजेच कमी महत्त्वाचा. ट्रेल, नॅरो पॅथ म्हणजेच छोटा रस्ता. हे काही शब्द आहेत मित्र आपल्या इथं दिलेले. त्यानंतर आपण काय करू, परत एकदा स्टांजा बाय स्टांजा वाचून कवितेचं मिनिंग बघू. तर पुढचा स्टांजा, अटेन्शन इन द युअर बुक अँड सी द फर्स्ट स्टांजा. बी द बेस्ट, सर्वोत्तम बना. इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द व्हॅली. जर तुम्ही उंच पर्वतीय प्रदेशातला पाईन वृक्ष जर बनवू शकत नसाल तर तुम्ही काय करा, एखादं छोटंसं झुडूप तरी बना. बट बी द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ रील. बी द बुश इफ यू कांट बी अ ट्री. थोडक्यात काय, तर या ठिकाणी परत सांगितलेलं आहे की बी अ स्क्रब इन द व्हॅली बट बी द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रील. थोडक्यात काय करा, तुम्हाला उंच वृक्ष बनणं नाही झालं तर तुम्ही काय करा, छोटंसं झुडूप बना किंवा छोटंसं झाड बना, जे की काय करेल दऱ्या खोऱ्या ह्या सुंदर बनवत जाईल. जेणेकरून काय होईल, तुमचं काय म्हणजे सर्वोत्तम पण गुण हा दिसून येईल. त्यानंतर पुढं काय म्हणतात, बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. आणि तुम्ही झाड जर बनवू शकत नसाल तर काय करा, तुम्ही एखादं झुडूप तरी बना. थोडक्यात काय, तर या स्टांजामध्ये कवीने काय सांगितलंय, इफ यू कांट बी अ पाईन टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द व्हॅली, द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रील, बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. थोडक्यात काय, कवीने तर काय सांगितलंय, इफ यू कांट बी अ पाईन, बी द स्क्रब. इफ यू कांट बी अ ट्री, बी अ बुश. या पद्धतीने इथं कवीनं आपल्याला सांगितलेलं आहे की आपण आहेत त्या ठिकाणी सर्वोत्तम कशा रीतीनं बनता येईल. आता इथं स्क्रब बनताना त्याने सांगितलं होतं की बी अ स्क्रब, बट विच टाईप ऑफ स्क्रब, द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रील. दऱ्याखोऱ्या सुंदर करणारच सुंदर चांगली झुडपं बना, कुठलंही ऐरेगैर नाही. त्यानंतर पुढचा स्टांजा मित्र हो, पुढच्या स्टांजामध्ये काय सांगितलं, इफ यू कांट बी अ बुश, बी अ बाईट ऑफ द ग्रास अँड सम हायवे हॅपियर मेक. इफ यू कांट बी अ मस्किन देन बी अ बास, बट द लिवलेस्ट बास इन द लेक. थोडक्यात काय, तर कोणत्या पद्धतीचा बास, तर इथं सांगितले इफ यू कांट बी अ बास, बी अ बाईट ऑफ ग्रास. थोडक्यात काय, जर तुम्ही बुश झुडूप देखील बनवू शकता. आधीच्या स्टांजामध्ये आपण बघितलं होतं की तुम्हाला झाड बनता येत नसेल तर झुडूप बना. आता इथं पुढच्या लाईनला सांगितलंय, इफ यू कांट बी अ बुश, बी अ बाईट ऑफ ग्रास. तुम्हाला जर झुडूप बनणं होत नसेल तर किमान एखाद्या गवताचा तुकडा तरी बना. अँड सम हायवे हॅपियर मेक. आणि काय करा, महामार्ग तुम्ही काय करा, सुंदर बनवा. थोडक्यात काय, मोठं वृक्ष होणंच आवश्यक आहे असं नाही, तर एखादा गवताचा तुकडा होऊन देखील आपण सुंदरतेपर्यंत पोहोचू शकतो, सर्वोत्तम आपले गुण देऊ शकतो. इफ यू कांट बी अ मस्की देन जस्ट बी अ बास. आता मस्की आणि बास हे काय तर मित्र, तर हे माशाची नाव आहेत. जर तुम्ही मस्की बनवू शकत नसाल तर तुम्ही काय करा, छोटासा बास मासा तरी बना. पण कसा, बट द लिवलेस्ट बास इन द लेक. परंतु त्या तळ्यामधला, त्या जलाशयामधला सर्वोत्तम असा बास जो की काय असेल, काय म्हणता येईल आपल्याला, दुसऱ्याला मोटिवेट करणारा असेल. अगदी जिवंत स्वरूपाचा, अगदी जाज्वल्य स्वरूपाचा बास तुम्हाला बनता येईल, तुम्ही जर मस्की बनवू शकत नसाल तर. आता मित्र, पुढचा स्टांजा यापेक्षा आणखी कवीनं काय केलं, आपल्याला उपदेशात्मक गोष्टी काही सांगितले आहेत. तर पुढच्या स्टांजामध्ये लक्ष द्या, मी वाचतो आधी एकदा 4 लाईन या. We can't all be captains, we have got to be crew. There is something for all of us here. There is big work to do and there is lesser to do.
अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. थोडक्यात काय तर या 4 लाईनमध्ये कवीनं काय केलंय, वरच्या 2 स्टांजापेक्षा वेगळी गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे. कशा रीतीनं आपण एकदा स्क्रीनवर लाईन बघू आणि मी तुम्हाला याच्या कुळीचा अर्थ इथं सांगतो. तर बघा इथं काय म्हणलंय, वी कांट ऑल बी वी हॅव गॉट टू बी वी कांट ऑल बी कॅप्टन्स वी हॅव गॉट टू बी क्रू. आपण सर्वजणच जहाजाचे कप्तान बनू शकत नाहीत, परंतु आपण त्या कप्तानाला सहकार्य करणारे इतर सहखलासी तर बनू शकतो. तर आपण कॅप्टन नाही बनू शकलात तर खलासी तरी बनू. देर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. आपलं जगणं इथं किंवा आपलं अस्तित्वच आपल्या कामाशी निगडीत आहे, आपल्या कामावर अवलंबून आहे. देर इज बिग वर्क टू डू अँड देर इज लेसर टू डू. या ठिकाणी मोठ्यात मोठेही काम अस्तित्वात आहेत आणि लहानात लहानही, परंतु त्या कामांवरून तुमची काय म्हणता येईल मूल्यमापन, छोटं काम किंवा मोठं काम असं न करता ते काम तुम्ही कशा पद्धतीनं करता यावर काय होतं, तुमचं मोठेपण हे दिसून येतं. त्यामुळेच काही म्हणतात बी द बेस्ट अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. तर काय करायचं आपल्याला, इथं कवीनं आधीच्या लाईनमध्ये सांगितलं होतं द बिग वर्क टू डू अँड देर इज लेसर टू डू. तर हे काम आपल्याला हुडकत जायची गरज नाही, त्याने पुढच्या लाईनमध्ये परत एक्सप्लेन केलं आहे. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. तुमच्या जवळ आहेत तीच कामं करा ना, दुसरी कामं करायची आपल्याला गरज नाही. थोडक्यात काय, अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. आपल्या जवळचं कामच आपल्याला सर्वोत्तम पद्धतीनं करायचं. मित्र पुढचा स्टांजा, इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. इफ यू कांट बी अ सन बी अ स्टार. इट इजंट बाय साइज दॅट यू विन ऑर यू फेल. बी द बेस्ट ऑफ वॉट एव्हर यू आर. डगलस मॅलोज. तर या ठिकाणी आपण शेवटचा स्टांजा बघू. या स्टांजामध्ये त्याने काय सांगितलेलं आहे तर पहा, लक्ष द्या. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. जर तुम्ही महामार्ग बनू शकत नसाल तर ट्रेल म्हणजे काय, अरुंद रस्ता. जर तुम्ही महामार्ग बनू शकत नसाल तर अरुंद रस्ता बना. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. आपण सूर्य बनू शकत नसलो तर काय हरकत आहे, आपण चांदणी तर बनू शकतो. तर इथं कवी सांगतात इफ यू कांट बी अ सन बी अ स्टार. सूर्य बनू शकत नसाल तर चांदणी बना. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. तुमच्या आकारावर असं काही अवलंबून नाही की सूर्य मोठा आहे चांदणी छोटी आहे. आकारावर असं काहीच अवलंबून नाही की तुम्ही जिंकला आहात किंवा हारला आहात. हार जीत ही तुमच्या आकारावर अवलंबून नाही तर कशावर आहे, शेवटी त्यांनी सांगितलं बी द बेस्ट ऑफ वॉट एव्हर यू आर. बी द बेस्ट ऑफ वॉट एव्हर यू आर. तुम्ही जे आहे ते काय करा, सर्वोत्तम रीतीनं करा. निश्चितपणे तुमच्यासमोर विजय हाच आहे. तर अशा पद्धतीनं मित्र हो, डगलस मॅलोज यांनी अतिशय सुंदर पद्धतीची कविता बी द बेस्ट, सर्वोत्तम बना आपल्याला सांगितली आहे. मोरल आहे. त्याचप्रमाणे आपल्याला म्हणता येईल की इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पोएम किंवा मोस्ट मोटिवेशनल पोएम फॉर ऑल एज ग्रुप, चाइल्ड टू अडल्ट. तर मित्र हो, हा व्हिडिओ तुम्ही परत पहा, ह्याचा वर्गपाठ करा आणि जर काही अडचण असेल तर मला प्रत्यक्षात माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर विचारा किंवा मी त्याचं होमवर्क तुम्हाला ग्रुपवर टाकेन. धन्यवाद.